सो हॅलो अँड वेलकम बॅक टू SG क्लासेस. आपण लास्ट व्हिडिओमध्ये 10th SSCचा मॅथ्स 1चा एक्सरसाइज नंबर 1.4चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. सो आता आपण या व्हिडिओमध्ये सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आपला जो सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, 10/x + y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4. आणि सेकंड इक्वेशन आहे 15/x + y minus 5/x - y इज इक्वल टू -2. सो लेट कन्सिडर करू आपण की आपलं जे फर्स्ट इक्वेशन आहे 10/x + y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4. सो लेट कन्सिडर दिस एज इक्वेशन नंबर 1. आणि जे आपलं सेकंड इक्वेशन आहे 15/x + y minus 5/x - y इज इक्वल टू -2. सो या इक्वेशनला आपण सेकंड इक्वेशन कन्सिडर करू. सो लास्ट सम मध्ये आपण काय केलं होतं, 1/x ला m कन्सिडर केलं होतं आणि 1/y ला n कन्सिडर केलं होतं. सेम मेथडनी सॉल्व्ह करायचंय, फक्त इथे काय करायचं, सो लेट 1/x + y जी टर्म आहे याला आपण m कन्सिडर करणार अँड 1/x - y जी टर्म आहे याला आपण n कन्सिडर करणार. सो आता जर 1/x + y च्या ठिकाणी m सबस्टिट्यूट केलं आणि 1/x - y च्या ठिकाणी जर आपण n सबस्टिट्यूट केलं तर आता आपले इक्वेशन्स काय बनतील मग इथं. सो यार इक्वेशन विल बी 10m + 2n इज इक्वल टू 4 अँड 15m - 5n इज इक्वल टू -2. सो आता आपल्याला हे दोन इक्वेशन्स भेटले. सपोज करू हे जे इक्वेशन आपलं थर्ड इक्वेशन असेल आणि हे इक्वेशन आपलं फोर्थ इक्वेशन असेल. सो आपल्याला आता इक्वेशन नंबर थर्ड आणि फोर्थ हे दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपण सायमल्टेनियसली कसं सॉल्व्ह करणार, सो लेट मी काय करतो, इक्वेशन नंबर जे 3 आहे याला आपण 5 नी मल्टिप्लाय करू अँड इक्वेशन नंबर 4 आपण 2 नी मल्टिप्लाय करू. सो आता काय भेटणार मग आपल्याला इक्वेशन्स, सो आपले जे इक्वेशन्स असतील, सो 5 10 जा 50m प्लस 2 5 जा 10n इज इक्वल टू 5 4 जा 20. आणि जे आपलं सेकंड इक्वेशन असेल त्याला आपण 2 नी मल्टिप्लाय करायचे. सो 15 2 जा 30m मायनस 5 2 जा 10n इज इक्वल टू 2 2 जा -4. सो इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. सो आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 मध्ये बघितलं तर n चे कोएफिशियंट आपले सेम आलेले आणि दोघांचे साइन्स पण डिफरंट आहे. फिफ्थ इक्वेशन मध्ये प्लस साइन आहे, सिक्स्थ इक्वेशन मध्ये मायनस साइन आहे. सो आपल्याला काय करायचं मग आता हे दोन्ही इक्वेशन जे हे दोन्ही इक्वेशन आपल्याला ऍड करायचे. सो इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6. तर आता आपण दोन्ही इक्वेशन्स ऍड केले तर काय भेटणार आपल्याला आन्सर. सो 50m प्लस 10n इज इक्वल टू 20 प्लस 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. सो ॲडिशन आहे, सो सायन्स चेंज करायची आपल्याला गरज नाही आहे, डायरेक्टली 50 प्लस 30. सो 50 प्लस 30m विल बी इक्वल टू 80m प्लस 10n मायनस 10n कॅन्सल होणार आणि 20 - 4. व्हॉट इज 20 - 4? 20 - 4 येईल आपलं 60. सो आता इथे काय करायचं, 80 आणि m. सो 80 आणि m च्या मध्ये काय आपलं मल्टिप्लिकेशनची साईन असणार तिथं. सो हा जर 80 इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेला तर काय बनणार तो डिवाइड. सो युअर m विल बी इक्वल टू 16/80. याला जर आपण रिड्यूस केलं, बोथ आर डिव्हिजिबल बाय 4. सो 4 4 जा अँड 4 20 जा. अगेन आपण पुढे अजून पण ह्याला परत 4 ने डिवाइड करू शकतो. सो 4 1 जा अँड 4 5 जा. सो आपला m ची व्हॅल्यू, ही m ची व्हॅल्यू काय आली आपली 1/5. सो ही जी m ची व्हॅल्यू आहे 1/5 ही आपल्याला काय करायचंय, थर्ड फोर्थ फिफ्थ नाही तर सिक्स्थ या चारही इक्वेशन पैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची आणि आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता सो कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करणार,
सो लेट सपोज करू आपण की थर्ड इक्वेशन मध्ये पुट केलं. सो पुटिंग m is equal to 1/5 in equation number 3. So what was our equation number 3? Equation number 3 काय आपलं 10m plus 2n is equal to 4. So 10m plus 2n is equal to 4. So m च्या ठिकाणी आता पुट काय करायचं 1/5. So it will be 10 into 1/5 plus 2n is equal to 4. So 5 1 जा 5, 5 2 जा. So इक्वेशन काय आलं आपलं 2 plus 2n is equal to 4. हा जो प्लस 2 आहे हा इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेल्यावरती काय होणार -2. सो युअर 2n विल बी इक्वल टू 4 - 2. सो 4 - 2 काय येतं आपलं. सो 2n इज इक्वल टू 2. आता 2 आणि n याच्यामध्ये काय आपले मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो इट इज 2 into n इज इक्वल टू 2. हा जो आपला 2 आहे हा इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेला तर काय होणार तो आपला मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजनला जाणार तो. सो युअर n विल बी इक्वल टू 2 divided by 2. सो युअर n ची व्हॅल्यू काय ती आपली 1. सो आपली m ची व्हॅल्यू होती 1/5 आणि n ची व्हॅल्यू काय होती 1. सो आता आपण नेक्स्ट काय करतो तिथं रिसबस्टिट्यूशन. सो रिसबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ m and n. सो m आणि n च्या व्हॅल्यूज जर आपण रिसबस्टिट्यूट केल्या तर आपण m कोणाला कन्सिडर केलं होतं की r1/x plus y was m and 1/x minus y was n. सो आता m आणि n च्या व्हॅल्यूज पुट करा. सो 1/x plus y will be equal to 1/y 1/5. 1/x minus y will be equal to 1. दोन्ही इक्वेशनला जर आपण रेसिप्रोकल केलं तर रेसिप्रोकल केल्यावरती काय भेटणार आपल्याला की x plus y is equal to 5 and x minus y is equal to 1. सो आता आपल्याकडे अजून दोन इक्वेशन आले. सो लेट कन्सिडर दिस एज इक्वेशन नंबर 7 and this as इक्वेशन नंबर 8. सो आता हे दोन्ही इक्वेशन परत सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. सो सपोज इक्वेशन 7 प्लस इक्वेशन 8 जर दोन्ही इक्वेशन आपण ऍड केले तर आन्सर काय येणार x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1. सो ऍड केल्यावर काय येणार x plus x is 2x plus y minus y will get cancel. So 5 plus 1 will be 6. इथे पण 2 आणि x च्या मध्ये काय असणार मल्टिप्लिकेशनची साइन असणार. So it will be 2 into x. So 2 जर इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेल्यावरती काय होतो आपला डिवाइडला जाणार. सो x will be equal to 6/2. So what is 6/2? So your x is equal to 3. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. आता ही x ची व्हॅल्यू आपण काय करणार 7th नाही तर 8 इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि परत y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो सपोज मी 7th इक्वेशन मध्ये पुट केलं. सो पुटिंग x is equal to 3 in equation 7. सो आपलं 7th इक्वेशन काय होतं तिथं आपलं 7th इक्वेशन होतं x plus y is equal to 5. सो x plus y is equal to 5. So instead of x you have to substitute 3. So इथे येणार 3 plus y is equal to 5. So 3 हा is equal to च्या राईट हँड साईडला गेला हे काय होणार -3. So your y will be equal to 5 minus 3. So 5 minus 3 is 2. So आपलं सोल्युशन काय आहे आता इथे मग की x, y is equal to, so when your x is 3 your y is 2. So this is your answer.